एक 6 वर्षाचा मुलगा ज्याचा होमवर्क झाला नाही आणि त्याला त्याची शिक्षिका ओरडते, तो आधीच फार घाबरलेल्या अवस्थेत आहे आणि त्याच्यानंतर एक चापट आणि तो एवढूसा जीव तिथे कोसळतोय. त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं आणि तिथे त्याला एक मृत घोषित केलं जातं. ही घटना ऐकून तुमच्या अंगावरती खरोखरच काटा आला असेल ना? पण हे फक्त काटा येऊन चालणार नाही. मग हा दोष फक्त त्या शिक्षण व्यवस्थेचा आहे का किंवा त्या शिक्षिकेचा आहे का? तर नाही. तर हा दोष अख्ख्या शिक्षण व्यवस्थेचा आहे. अहो, वय वर्ष 6 आणि त्याला आपण काय देतोय? होमवर्क, क्लासेस, टेस्ट, मार्क्स, कॉम्पिटिशन्स. अहो, सततचा दबाव. या वयात त्यांना गरज असते खेळण्याची, हसण्याची, धावण्याची आणि प्रश्न विचारण्याची, सुरक्षित वाटण्याची. आणि या वयात आपण शाळेचा दबाव, शिक्षकांचा दबाव, पालकांच्या अपेक्षा काही काही वेगवेगळ्या असतात. अहो, तुम्ही त्यांचं बालपण हिरावून घेताय माहितीये का? त्याला खेळायला तरी वेळ आहे का? किंवा त्याला हसायला तरी वेळ आहे? 2 मिनिटं तुमच्या मांडीवरती त्याला डोकं ठेवून झोपायला तरी वेळ आहे? त्याला टॉपर बनवायचं आहे? त्याचं अख्खं बालपण या मार्कशीट वरती मोजायचंय? ओरडा, भीती, मार, अपेक्षा. मग या एवढ्याचा जीव क्षणामध्ये तो कोसळून जातो आणि आपल्याला मुलं घडवायची की टॉपर करायची? अरे, 6 वर्षाचा मूल, हा 6 वर्षाचा मूल विद्यार्थी नसतो. तो आधी एक मुलगा असतो. त्याला शिकवा, शिकवू नका अशातला विरोध नाही, पण त्याचं बालपण हिरावून घेऊ नका ना. एकदा गेलेले मार्क्स परत येऊन जातील मित्रांनो, पण त्याचं गेलेलं बालपण हा कधीच परत येणार नाही. त्याचा जीव गेलेला तो परत येणार नाही. प्रत्येक आईवडिलांपर्यंत हा व्हिडिओ लवकर पाठवा. आता वाट कशाची बघताय, पाठवा की.